26 मार्च बी.जे. खताळ यांची 107वी जयंती. डॉक्टर संतोष खेडलेकर. 26 मार्च आमच्या खताळ दादांची 107वी जयंती. दादा असते तर त्यांनी 108व्या वर्षात पदार्पण केले असते. कदाचित त्यांनी मागच्या 5-6 वर्षात कोरोनासारख्या क्लिष्ट विषयावर अतिशय सोप्या भाषेत विवेचन करणारे पुस्तक लिहिले असते. सध्या सुरू असलेल्या अमेरिका आणि इराण या युद्धाबद्दल एखादा लेख लिहिला असता. सध्याच्या राजकारणावर परखड भाष्य करणारे एखादे पुस्तक लिहिले असते आणि कदाचित आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखा विषय सोपा करून सांगणारे पुस्तकही लिहिले असते. कारण अशक्य नावाची गोष्ट त्यांच्या शब्दकोशात नव्हती आणि मला हे जमेल का असा भावही कधी त्यांच्या मनात येत नसायचा. 1952 ते 1985 या काळात सक्रिय राजकारणात वावरताना दादांनी 1962 ते 1985 दरम्यान राज्याच्या मंत्रिमंडळात काम करताना बहुतेक सर्वच खात्यांचा कारभार आपल्या कठोर शिस्त आणि तत्वनिष्ठा याला तडा जाऊ न देता सांभाळला. अशा खताळदादांच्या समवेत 2 दशकांहून अधिक काळ सावलीसारखा वावरलो. त्यांच्या उत्तर आयुष्यातल्या असंख्य घटना, त्यांच्या मनोवस्था, त्यांचे आनंदाचे क्षण हे सगळं जवळून अनुभवायची संधी मला मिळाली. वाढदिवस म्हटलं की दादा काहीसे संकोचून जायचे. वाढदिवस साजरा करणे त्यांना कधीच मान्य नसायचे. मात्र माझी अशी भावना होती की आजकाल फारसे कर्तृत्व नसलेल्या लोकांचे केवळ कॅलेंडरचे वर्ष बदलले म्हणून वाढदिवस साजरे केले जातात. दादांनी तर आपल्या गावासाठी, राज्यासाठी इतके मोठे योगदान दिले आहे, त्याबद्दल कृतज्ञता म्हणून आपण त्यांचा वाढदिवस साजरा केला पाहिजे. दादांना अमान्य असतानाही त्यांच्या वयाच्या 93व्या वर्षांपासून पुढाकार घेऊन वाढदिवस साजरा करायला आम्ही सुरुवात केली. आम्ही दादांवर प्रेम करणारी माणसे एकत्र यायचो. दरवर्षी मी वृत्तपत्रातून त्यांच्याबद्दल लिहायचो. ते वाचून दादांना दूरदूरून फोन यायचे. मग त्या 26 मार्चच्या रात्री मला दादांचा फोन यायचा. संतोष, मी आभार मानण्यासाठी फोन केला. तुम्ही आज पेपरमध्ये आमच्याबद्दल बरं लिहिलं. तेवढ्या स्तुतीला मी पात्र आहे का माहीत नाही, पण तुम्ही लिहिलं त्यातलं एक अक्षरही खोटं नाही हे नक्की. खरं सांगायचं तर स्तुती कोणाला आवडत नाही. मीही माणूस आहे म्हणून आभार मानायला फोन केला. खरं तर इतके वर्ष सत्तेत राहिलो, पण आमच्या वेळेस असं वाढदिवसाचं फॅड नव्हतं. पण तुम्ही हे सुरू केलं. खरं सांगू का, आम्हाला हे असं अजिबात पसंत नव्हतं, पण तुम्ही दरवर्षी लोकांना सांगता, लोकही येतात. वाढदिवस हा भाग सोडून द्या, पण मला बरं वाटतं, कारण मीही माणूस आहे. मला आज खूप बरं वाटलं. दादा मनातलं मनापासून बोलायचे, मलाही बरं वाटायचं. दादा होते जरा जास्त स्पष्ट व्यक्ती. त्यांना कुणाचीही चटकन जुळवून घेता येत नव्हते. त्यांना उगाचच कुणाशीही हवा पाण्याच्या गप्पा मारायला देखील जमत नव्हतं. त्यामुळे लोकही त्यांच्या फारसे जवळ जात नसायचे. पण त्यांनी हे गाव आणि हे राज्य घडवण्यासाठी आमदार आणि मंत्री म्हणून जे जे केलंय त्याची कशाचीच तुलना होऊ शकणार नाही. आज दादांची जयंती हा शब्द लिहिताना देखील हात थरथरतोय. शतकाचे साक्षीदार असलेल्या दादांचे मला मनापासून प्रेम मिळवता आले. मलाही त्यांच्या आयुष्यात आनंदाचे काही प्रसंग निर्माण करता आले. मागे वळून बघताना मलाच माझा हेवा वाटतो. या आभाळा एवढ्या उत्तुंग माणसाच्या आयुष्याचा काही काळ का होईना मी अविभाज्य भाग झालो होतो. त्यांच्या आयुष्यातल्या कितीतरी आनंदाच्या, किती काही दुःखांच्या प्रसंगांचा साक्षीदार झालो. त्यांनीही मोठ्या विश्वासाने कुणाजवळही शेअर न केलेल्या असंख्य गोष्टी माझ्यासोबत शेअर केल्या. या सगळ्या आठवणी आज मनाचक्षूसमोर फेर धरत आहेत. दादा, आज पुन्हा 26 मार्च उगवला आहे की तुम्ही आमच्यात नाहीत यावर अजूनही विश्वास बसत नाही. तुमच्यासाठी जयंती हा शब्द वापरायला मन धजत नाहीये आणि कसं व्यक्त व्हावं यासाठी शब्दही सापडत नाहीये. तुमच्यासोबत व्यतीत केलेला प्रत्येक क्षण मर्मबंधातली ठेव म्हणून जपून ठेवला आहे. तुमच्या या सगळ्या स्मृतींना विनम्र अभिवादन. तुम्हाला प्रणाम. तुमचे आशीर्वाद सदैव सोबत राहू द्या. संतोष खेडलेकर.